मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. करेक्ट. आणि देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, आणि देव काही अशाने भेटायचा नाही रे. मग याचा अर्थ जर समजा भावच नसेल आणि तुम्ही फक्त शरीर घेऊन बसलेला आहात तर मग ते कळणार नाही. ते तुमचं नातं तसं सदृढ आणि ते नातं तुमचं घट्ट बनणार नाही. जोपर्यंत नातं घट्ट बनणार नाही तोपर्यंत गुरूंना काय, तुम्हाला गुरु तुमच्यावरती कृपा कसं करणार किंवा ईश्वर तुमच्यावरती धावून कसं येणार. आणि ते करताना ती जी उष्णता आहे आईची, ती जी उष्णता आपल्या शरीराला पूर्णपणे कम्प्लिटली चौफेर बाजूने ती उष्णता अशी समोर येते. ओके. प्रचंड उष्णता असते. ती सहन करण्याची जी ताकद आहे ती आपल्याला इंटरनली आपल्याला काय होतं की तो मंत्रसुद्धा आपल्याला देत असतो. आणि आई शक्ती जी आहे ती आपल्याला शरीरात प्रवेश घेण्यासाठी परवानगी मागत असते. ललिता सहस्त्रनाम हा जेव्हा दत्त साधनेतला एक प्रमुख आधारस्तंभ असतो. कारण की भगवान परशुराम ज्यावेळेला आत्मबोध ज्यांना त्यांना हवा होता आणि जेव्हा दत्तात्रेय गुरु महाराजांकडे जेव्हा परशुराम जेव्हा गेलेत तेव्हा त्रिपुरा रहस्य, म्हणजे आपण जर त्रिपुरा रहस्य जर वाचण्यात आला असेल तर तुम्ही आवर्जून वाचा. तुम्हाला कळेल की भगवान परशुरामांनी आणि दत्तात्रेय महाराजांमध्ये जो संवाद आहे त्या संवादाच्या अंतर्गत मला हे जाणून बुडून मला सांगण्यात आलं की तुला नेमकी साधना कुठे आता पुढे घेऊन जायची आहे. शिस्तबद्ध डिसिप्लिन आपल्याला बनवावं लागेल. आणि जेव्हा आपण आव्हान करू त्या शक्तींना तेव्हा आपल्या जेव्हा शक्ती आजूबाजूला येतील तेव्हा तुम्हाला तुमची साधना त्या स्वतः तयार करून देत असतात. आपल्याला कुठे जाण्याची आवश्यकता नसते, आपल्याकडे बरोबर येतात.